अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील कळवा आणि मुंब्रा या भागामध्ये गेले अनेक वर्ष पाण्याचं दुर्भिक्ष आहे. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाणजी यांनी त्यावेळेस 200 कोटी रुपयाची योजना जाहीर केली, अंमलात आली. पण अशोक चव्हाण मुख्यमंत्री होऊन आता जवळजवळ 15 वर्ष होत आली, ती योजना काय पूर्ण होताना दिसत नाही. अध्यक्ष महोदय, पाण्याच्या टाक्या बांधल्या जात नाहीयेत. अध्यक्ष महोदय, इथे आश्वासन देण्यात आलं की या योजना त्वरित पूर्ण केल्या जातील, पण विधानसभेमध्ये देणाऱ्या आश्वासनांची काही किंमत राहिलेली नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विधानसभेत आश्वासनं द्यायची, ती पूर्ण नाही झाली तरी काही फरक पडत नाही. अध्यक्ष महोदय, प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. ठाण्यामध्ये मुंब्र्याचा ट्रॅफिक, कळव्याचा ट्रॅफिक आणि एकंदर शहरातला ट्रॅफिक याचा विचार केला तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काय वाढून ठेवलंय हेच कळत नाही. नवीन DCPR मध्ये जो काही FSI देण्यात आलेला आहे त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या बिल्डिंगी, त्याच्यातनं वाढणारी लोकसंख्या आणि अस्तित्वात असलेले रस्ते याचा जर विचार केला तर याच्यावर काहीतरी तोडगा निघेल असं मला तरी या क्षणाला शक्य वाटत नाही. मुंब्र्यामधल्या हॉकर्सचा प्रश्न, सगळे प्रश्न सोडवत आम्ही हॉकर्सच्या प्रश्नाकडे आलो. हॉकर्सनी अर्धा रस्ता व्यापलाय. आमदार महोदय तक्रार करून 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 कंटाळतात, कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. खरं तर हॉकर्स जर व्यवस्थित बसवले तर ट्रॅफिकची समस्या मुंब्र्यामध्ये उरणार नाही. पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळच नाही, कारण हप्ते एवढे मोठे आहेत हॉकर्सकडनं की आमच्या अधिकाऱ्यांना हॉकर्सकडे बघायला वेळच नाही. अध्यक्ष महोदय, ब्रिटिशकालीन एक ब्रिज आहे आमच्या इथे. त्या ब्रिटिशकालीन रोडवरनं आमच्या इथे मुंब्र्याचा ट्रॅफिक जातो. अध्यक्ष महोदय, दोन्ही बाजूला हा ब्रिज वाढवावा याला रेल्वेने पण मंजुरी दिलेली आहे, पण महानगरपालिकेकडे खर्च करायला, इतर ठिकाणी खर्च करायला करोडो रुपये, हा ब्रिज बांधायला पैसा नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी ते मागणी करतो की माननीय उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री हे ठाण्यातले होते, त्यांनी जर त्या ब्रिजकडे लक्ष दिलं आणि तो ब्रिज बांधून घेतला तर मला वाटतं की ही समस्या सुटू शकेल. अध्यक्ष महोदय, पर्यायी रस्ते देणं ही काळाची गरज आहे.